रामायण वाचल्यानं होणारे व्यावहारिक लाभ पुष्कळ आहेत. भावाभावाचं नातं चांगलं राहील, पती पत्नीचं नातं चांगलं राहील. परंतु धर्म अर्थ कामाच्या सिद्धी करता रामायण नाही, तर परमतत्वाच्या प्राप्ती करता आहे. रामायणाच्या आचार्य परंपरा ज्या आहेत त्यांनी रामाला परमतत्व मानलेलं आहे. मात्र आपण स्वतः रामायण वाचून हे आपल्याला कळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरू मुखातूनच श्रवण करावं लागतं. हा जो सनातन धर्म आहे याचं वैशिष्ट्य हे आहे की सद्गुरूंकडून घेतलेली जी विद्या आहे तीच फळते, नाहीतर ती विद्या फळणार नाही. जसं त्रिशंकू आपल्याला माहीत आहे, त्यानं आपले गुरु वसिष्ठांना सोडलं आणि विश्वामित्रांकडे गेला, मात्र त्याचा मनोरथ सिद्धीला गेलेला नाही. कर्णानं परशुरामांकडून थोडं खोटं बोलून विद्या संपादन केली, मात्र ऐन वेळी त्याच्या कामाला आली नाही. अजून विष्णूंचं उदाहरण घ्या. शिवांची परवानगी नसताना त्यांनी ते ज्ञान ऐकलं, पण ते त्यांना फळलं नाही. ते दत्तात्रेयांकडून पुन्हा घ्यावं लागलं. त्यामुळे ह्या धर्मात अशी मान्यता आहे की आचार्यांकडून जर विद्या घेतली तरच तिला प्रतिष्ठा प्राप्त होते, नाहीतर ते चौर्य आहे, ती एक चोरी आहे. म्हणून जर परमतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर याचं श्रवण जे आहे हे सद्गुरू मुखातूनच झालं पाहिजे. नुसतं वाचून फार तर आपल्याला त्यातल्या गोष्टी कळतील, परमतत्व कळत नाही.